संभाजीनगरमध्ये अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला होता आणि त्यावरून अनेक धागेदोरे उलगडत गेले आणि गर्भपात करण्याचं एक रॅकेटच उघड झालं। साक्षी थोरात या तरुणीकडे गर्भलिंग निदान करून त्यांचे एजंट महिलांना गर्भपातासाठी सिल्लोडला न्यायचे। त्या ठिकाणी महिलांना डॉक्टर ढाकर यांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन गर्भपात केला जायचा। धक्कादायक बाब म्हणजे गर्भपात झाल्यावर अर्भकाचे तुकडे तुकडे करून आसपासच्या शेतामध्ये पुरले जायचे किंवा नाल्यातही फेकले जायचे असा संशय आहे। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे। त्यांची पद्धत अशी होती की हा जो गोपाल आणि नारायण आहे हे जे कपल गर्भपात करायला येतील त्याबद्दल महिलेला ते बाईकवर घेऊन हॉस्पिटलला यायचे आणि पुरुषाला ते मागच ठेवायचे जेणेकरून त्यांची माहिती कोणाला मिळू नये म्हणून महिलेचा गर्भपात करायचे आणि परत ते नेऊन सोडायचे। अशी त्यांची मोडस ऑपरेंडी होती। त्याप्रमाणे आपण त्यांना ताब्यात घेतलं। तिन्ही आरोपींना घेऊन मोडाच्या शिवारात गेलो। तिथं रात्रीची वेळ तरी पण आपण ते उकरून बघितलं। ते अर्भकाचे ट्रेसेस आपल्याला मिळून आलेले आहेत।